की या दिवशी म्हणजे 10 मुहर्रमला अल्लाने फिरौन जो मिस्रचा खूप अन्यायकारी जुलमी बादशाह होता त्याच्या अत्याचारातून बनी इस्रायल म्हणजे पूर्वाश्रमीचे मुस्लिम या समुदायाची सुटका केली होती. फिरौन त्यांच्यावर इतका अत्याचार करायचे की त्या सर्वांना त्याने गुलाम बनवून ठेवलं होतं. सुरुवात करते त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. आजचा आपला विषय आहे की मुहर्रम सण किंवा उत्सव आहे का? कारण माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की इस्लाममध्ये दोनच सण असतात, एक रमजान ईद आणि दुसरी बकरी ईद. हे दोन्ही सण समाज हित साधणारे व पर्यावरणपूरक आहेत हेही मी पुन्हा पुन्हा सांगितलं होतं. मग सुजाण प्रेक्षकांना प्रश्न पडणे साहजिक आहे की मग मुहर्रम हा कोणता सण आहे बरे, ज्यामध्ये काही ठिकाणी ढोल ताशे सवारी याची मिरवणूक निघते, घोषणा वगैरे दिल्या जातात, त्याचं काय? तर मित्रांनो, कुराण व हदीस याचे खरे व तर्कशुद्ध ज्ञान नसल्याने मुसलमानातील काही लोक काही गट हे मोहरमच्या 10 तारखेला हे सगळं करतात, पण या कृतींना समर्थन नाही. या गटांचा प्रबोधन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत जेणेकरून चुकीचा इस्लाम सादर केला जाऊ नये आणि त्यामुळे हळूहळू हे प्रकार कमी झालेलेही निदर्शनात येत आहेत. तर वळूया आपल्या मूळ मुद्द्याकडे की मुहर्रम म्हणजे काय. तर मुहर्रम हा इस्लामिक कॅलेंडर मधील पहिला महिना आहे ज्याच्या 10 तारखेला अशुरा असे म्हणतात. या दिवसाचे महत्व काय आहे ते पाहूया. जेव्हा प्रेषित मोहम्मद यांनी मक्क्याहून मदिना शहरात स्थलांतर केलं तेव्हा त्यांनी पाहिले की तेथील जे यहुदी म्हणजे ज्यू लोक आहेत ना ते अशुराला रोजा ठेवतात. याबद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितले की या दिवशी म्हणजे 10 मुहर्रमला अल्लाने फिरौन जो मिस्रचा खूप अन्यायकारी जुलमी बादशाह होता त्याच्या अत्याचारातून बनी इस्रायल म्हणजे पूर्वाश्रमीचे मुस्लिम या समुदायाची सुटका केली होती. फिरौन त्यांच्यावर इतका अत्याचार करायचे की त्या सर्वांना त्याने गुलाम बनवून ठेवलं होतं. त्यांच्यात मुलांचा जन्म झाला की त्या नवजात अर्भकांना ठार मारलं जायचं आणि मुलींना जिवंत ठेवायचं. इतकं भयानक होतं हे. कित्येक वर्ष त्यांनी हे हाल सहन केले. नंतर अल्लाच्या आदेशाने प्रेषित मूसा ज्यांचा तौरात या ग्रंथामध्ये मोसेस असा उल्लेख आहे, त्यांनी अल्लाच्या मदतीने या पीडित समुदायाची सुटका केली. लाखोंच्या संख्येने या सर्वांना घेऊन मूसा निघाले. अल्लाने समुद्रावर चमत्कारिकरित्या रस्ता तयार करून दिला व हे सगळेजण त्याच्यावरून पार झाले. आणि जेव्हा फिरौनने त्यांचा पाठलाग केला तेव्हा त्याला त्याच्या प्रचंड लष्करासह समुद्रामध्ये जलसमाधी देण्यात आली. कुराण अध्याय 26 आयत 61 व 62 मध्ये या घटनेचा उल्लेख आहे. ही घटना 10 मुहर्रमला म्हणजे आशुराला घडली होती. म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यहुदी हा रोजा ठेवायचे. खरं पाहता या लोकांनी नंतर तौरात ग्रंथामध्ये ढवळाढवळ केली, धार्मिक आचरण सोडून दिले व त्या इस्लामपासून पाठ फिरवली. तेव्हा पैगंबर मोहम्मद यांनी फरमावले की हजरत मूसा यांच्या तत्वांवर आचरण करण्यात व त्यांच्या शिकवणीचे पालन करण्यात तर आपण मुस्लिम लोक यहुदींच्या तुलनेत जास्त खरे आहोत. त्यामुळे आपणही या घटनेची आठवण व कृतज्ञता म्हणून 9 आणि 10 मुहर्रम या 2 दिवशी रोजा ठेवावा. उद्देश काय तर हा बोध की जगात कुठेही मानवजातीवर अन्याय होत असेल तर आपल्याला त्याची जाणीव हवी. आपणही त्यांच्यासाठी उभे राहिले पाहिजे. मग तो कोणताही प्रांत असो वा कोणताही देश. राजकीय दबावापोटी त्या छळाचं समर्थन करणे योग्य नाही. असा अन्याय पाहून शांत राहणंही त्या पापाचं समर्थन आहे. तसेच आपले प्रयत्न जर खरे असतील तर अल्लाह विरुद्ध लढाईत आपल्याला अल्लाची साथ मिळते हाही बोध या घटनेतून मिळतो. आता पुढचा मुद्दा पाहूया की मुहर्रमला आपण टीव्हीवर किंवा प्रत्यक्षात काही विचित्र प्रकार पाहिले असतील. जसे काही लोक स्वतःच्या चेहऱ्यावर मारून घेतात, हत्यारांनी मारून घेऊन रक्त सांडतात, आगीच्या निखाऱ्यावरून पळत जातात वगैरे. असं का तर हे लोक मुहर्रमच्या 10 तारखेचा संबंध करबला येथे घडलेल्या घटनेशी जोडतात. ही घटना ज्यामध्ये प्रेषित मोहम्मद यांचे नातू इमाम हुसेन व त्यांच्या कुटुंबातील एकूण 72 जणांची निर्मम हत्या करण्यात आली होती. 3 दिवस लहान लेकरांसह या सर्वांना पाण्याविना तडपडत ठेवण्यात आलं होतं. खरं तर हे खूप दुःखद आहे, निंदनीय आहे. या जुलमी हत्याकांडाचं दुःख सर्वच मुस्लिम समुदायाला आहे आणि खूप जास्त आहे. पण तरीही कोणासाठी कोणता दिवस साजरा करणे हे इस्लाम मान्य नाही. कितीही थोर व्यक्ती असली तरी या प्रकारे मातम करणे, मिरवणुका काढणे हा इस्लामचा भाग नाही. कारण इस्लाम हा व्यक्तिनिष्ठ नव्हे तर तत्वनिष्ठ मानतो. त्यामुळेच तर इस्लाममध्ये कोणाची जन्मतिथी व पुण्यतिथी साजरी करत नाहीत. इतकंच काय तर खुद प्रेषित मोहम्मद हे जगातील एकूण मुस्लिमांचे आदर्श, पण त्यांच्याही जन्म मृत्यूचे देखील दिवस साजरे केले जात नाहीत. प्रेषित मोहम्मद यांच्या काळात त्यांचे जवळचे नातेवाईक, कित्येक साथीदार यांना हौतात्म्य प्राप्त झाले. प्रेषितांच्या मृत्यूनंतर 3 खलिफा हजरत उमर, हजरत उस्मान व हजरत अली यांची वार करून भोगसून हत्या करण्यात आली होती. हे सगळे थोर लोक ज्यांनी इस्लामसाठी आपले जीवन खर्ची घातलं, पण त्यांचीही पुण्यतिथी वगैरे काही साजरी केली जात नाही. कारण सोपं आहे. पहा, इस्लामचे सिद्धांत हे 2 गोष्टींवर आधारित आहेत. एक कुराण ग्रंथ आणि दुसरा हदीस. हदीस म्हणजे अल्लाच्या आदेशाचे प्रेषितांमार्फत केलेले विवेचन, कृती किंवा एखाद्या कृतीचे समर्थन. या व्यतिरिक्त केल्या जाणाऱ्या कार्यकलापांचा इस्लामशी काडी मात्र संबंध नाही. उलट ती इस्लामची विटंबना आहे. सारांश हा की मुहर्रम साजरा करण्याचे संदर्भ कुराण व हदीसमध्ये कुठेच नाहीत. त्यामुळे हा इस्लामचा भाग नाही.
इथे दिवस साजरा करण्याचा मुद्दा चर्चेला जातोय म्हणून एक जादाची माहिती देते. कारण की माझे इतर धर्मीय बंधू भगिनी मला विचारतात की हेच त्यांनी आम्ही जन्मतिथी, पुण्यतिथी किंवा इतर दिनांच्या शुभेच्छा वगैरे का देत नाही. तर आता जी माहिती दिली त्यालाच केंद्रस्थानी ठेवून मी उत्तर देते की इस्लाममध्ये कोणताही दिवस कोणाच्या नावे साजरा करणे नाही. त्यामुळे नवीन पायंडा, नवीन प्रकार सुरू होतात. कामधंदे सोडून लोक उगीच सुट्ट्या घेतात, मिरवणुका काढतात वगैरे. विचार करा की केवळ उदो उदो करून एखाद्या महान व्यक्तीच्या महानतेची चीज होते का? नाही. तर त्या व्यक्तीचे आचार विचार आत्मसात करून पुढच्या पिढीला त्या विचारांचा वारसा पोहोचवून त्याची चीज होते. आणि बाकीचे पण डेज बीज साजरा करून काय होतं, त्याचं फलित काय होतं बघा. आजच्या पिढीचंच अगदी लाडकं उदाहरण घ्या ना, व्हॅलेंटाईन डे आधी 1 दिवसाचा होता, आता आठवडाभर साजरा केला जातोय. आणि फलित काय, तर केवळ चारित्र्य बिघाड, युवा वर्गाचा व्यय व पैशांचा अपव्यय. तर जरी मोहरमला नवीन वर्ष सुरू होत असले तरी तो साजरा करणे नाही, बोध घेणे आहे. हा हुर्मतवाला महिना आहे. हुर्मतवाला महिना म्हणजे प्रतिबंधित महिना काय असतो, हाच विषय घेऊन पुढे भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत अल्लाह हाफिज, म्हणजे अल्लाह तुमचा रक्षक होऊ.